बातमी आपण पाहताय। पहिलाच निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोदींनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, अगदी बरोबर आहे वृषाली। काल ज्यावेळेला पदभार तुला त्यानंतर पंतप्रधान मोदी कोणता देशासाठी मोठा निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि शेतकरी सन्मान निधीचा पहिल्या हप्त्याबाबतचा जो निर्णय आहे तो पंतप्रधान मोदी त्यांनी कार्यभार देखील स्वीकारलेला आहे पंतप्रधान पदाचा। त्यामुळे आता उरलेले खाते वाटप जे आहे ते देखील आजच जाहीर होण्याची शक्यता आहे। काल आलिशान असा जो समारंभ आहे तो राष्ट्रपती भवनामध्ये पार पडला होता आणि जवळपास मंत्र्यांनी आतापर्यंत शपथ घेतली आहे, ज्यामध्ये कॅबिनेट राज्यमंत्री पण आहेत आणि सशस्त्र अधिकार असलेले राज्यमंत्री देखील आहेत। आणि आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यभार स्वीकारतील असं सांगितलं जात होतं, त्याप्रमाणे त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। अखेर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आता नरेंद्र मोदी विराजमान झाले, तरी पुन्हा एकदा आता 2024 ते 2029 या काळामध्ये एनडीएच्या सरकारचा कारभार जो आहे तो आता संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे। त्यांचं पंतप्रधान कार्यालयामध्ये स्वागत देखील करण्यात आलं। अधिकारी कर्मचारी जे होते त्यांच्याकडून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत पंतप्रधान मोदींचं करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आता पहिला निर्णय तर त्यांनी शेतकऱ्यांसाठीचा घेतलेला आहे, मात्र आता यापुढे त्यांचे निर्णय कसे असतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्यावेळा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता त्यावेळा अनेक आश्वासनं जी आहेत ती देण्यात आली होती। संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांप्रमाणे जी आश्वासनं आहेत ती देण्यात आली होती। त्यानुसार आता ही आश्वासनं एनडीए सरकार पूर्ण करतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि जरी आता मोदींनी निघाले हा पदभार स्वीकारलेला असला तरी उर्वरित खाते वाटपाबाबत प्रचंड उत्सुकता आहे। कारण मोठ्या अनेक मंत्र्यांचा पत्ता दिला होता, तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देखील देण्यात आली होती। त्यामुळं महाराष्ट्रासह जे 72 मंत्री आहेत, म्हणजे राज्यमंत्री असतील किंवा कॅबिनेट असतील, त्यांना कुठली खाती दिली जातात हे बघावं लागेल। पण आता आपण दृश्यांमध्ये पाहतो की पंतप्रधान कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी जे दाखल झाले त्यांनी पहिली सही करून जो आहे तो निर्णय ठीक नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।